नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे भाजक्या पोह्यांचा चटकदार चिवडा। त्यासाठी मी भाजके पोहे कढईमध्ये गरम करून घेतले आहे आणि आता मक्याचे पोहे मी तळून घेत आहे तेलामध्ये। अशा प्रकारे मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत। मक्याच्या पोह्यामुळे चिवड्याची टेस्ट आणखी छान लागते। आता त्याच तेलामध्ये मी शेंगदाणे सुद्धा तळून घेत आहे। शेंगदाणे सुद्धा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे, फक्त जास्त डार्क कलर येऊ नाही द्यायचा त्याला। आता त्यामध्ये कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता तळून झाल्यावरती आपल्याला खोबऱ्याचे कापसुद्धा तळून घ्यायचे आहेत। खोबरं पटकन तळलं जातं, त्यामुळे पटकन काढून घ्यायचं आहे ते। आता डाळीसुद्धा तळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे मी सर्व सामग्री तळून घेतलेली आहे आणि पोहेसुद्धा गरम करून घेतलेले आहेत। आता एका पातेल्यात तेल गरम करून मी त्यामध्ये चिवडा मसाला टाकत आहे आणि हे थंड करून घेत आहे। आता पोह्यांमध्ये आपल्याला डाळी आणि तळलेली सर्व सामग्री टाकून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व सामग्री टाकून घेतली आहे। कढीपत्तासुद्धा असं एकदम कुरकुरीत तळलेला आहे। आता यामध्ये मी टाकत आहे मीठ आणि पिठी साखर आणि मक्याचे पोहे आणि हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये टाकायचं आहे मसाला आणि तेल आणि यामध्ये मी टाकत आहे लसूण आणि लाल तिखटाची फोडणी केलेली। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या पोह्यांना आपला मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे माझा चिवडा रेडी आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।